बातमी नाशिकमधून नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मनसेचाही पाठिंबा मिळालाय। त्यामुळे नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना आणि भाजप विरोधात महाआघाडी स्थापन झालेली आहे। यंदा या प्रभागात सर्वच पक्षातले दिग्गज नेते आपलं नशीब आजमावतात। शिवसेनेकडून यतीन वाघ तर राष्ट्रवादीकडून गजानन शेलार यांना या प्रभागासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान मनसेकडून माजी आमदार नितीन भोसले यांच्या काकू सुरेखा भोसले तर भाजपकडून पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला यांच्या सून कीर्ती शुक्ला आणि काँग्रेसकडून आतापर्यंत एकदाही पराभव न पत्करलेले शाहू खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सगळ्याच पक्षातील दिग्गज नेत्यांची लढत या प्रभागात पाहायला मिळणार आहे। 48,000 लोकसंख्या असलेल्या या प्रभागातील मतदार आता कुणाला साथ देतात हे पाहावं लागेल। माजी महापौर यतीन वाघ हे या पक्षाचे महाराष्ट्रातले पहिले महापौर असताना देखील त्यांनी पक्षांतर केलेलं आहे। ते शिवसेनेत गेलेले आहेत। इतर 2 नगरसेवक आमच्याकडचे होते ते सुद्धा या मनसेतून बाहेर जाऊन इतर पक्षांमध्ये गेलेले आहे आणि मग एकट्याने लढणं शक्य नाही। त्यामुळे अशीच परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी रेल्वे इंजिनवर लढत आहोत। त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहेत आणि आम्ही एकत्र सुद्धा प्रचार करत आहोत।